एक घडलेली घटना सांगतो. एक 30-35 वर्षापूर्वी आळंदीला मी राहिलो होतो उन्हाळ्यात. आणि तिथून एक माझ्या परिचित ओळखीचे कीर्तनकार आले. आल्यावर मला बघितल्यानंतर मी हात जोडले त्यांना. आता ओळखीचं म्हटलं काय कसं काय. त्यांनी लगेच एक पाकिट काढलं खिशातून. त्याच्यावर लिहिलं होतं मी मौन धरलंय. मोठं टाईप केलेलं होतं मी मौन धरलंय. मग त्यांनी मौन धरल्यानंतर मी असं केलं. मी म्हटलं तुम्ही तिकडे जा, मी विचार केला मौन फक्त वैखरीने धरलं पण आतल्या 3 शंख करतायत त्याचं काय. नाभीपासून प्रकट होते ती परा. इथे आहे पश्यंती. परा पश्यंती मध्यमा. मध्यमामध्ये सगळं तयार झालेलं असतं. जे बाहेर पडतंय ना आता ही वैखरी. मौन शब्दाचा अर्थ वैखरी गप्प बसली पण आतल्या 3 नवरा बायकोचं भांडण झालं. दोघं आवलं धरला. माहितीच असेल की तुम्हाला. काय हे काय अज्ञात आहे काय. आलं का लक्षात. तिने ठेवलं तिथे. काय त्याच्यात साखर कमी होती. पुन्हा कप बसवून धाडकन आपटली. आतून शिवाय देतोय गाढव आहे आयुष्यभर शाव करते पण माझ्या वाटणीला ती कुठून आली कपाळ माझं. बोलणं कळलं का. एकच ग बसली पण आतून 3 दोन्ही हातांनी शंखम ददमौ प्रथक प्रथक. काय अहो बोलला नाही पण कसा बोलला नाही. शंख चालू आहे. याला कसलं मौन म्हणतात. याला का मौन म्हणायचं का. आला का लक्षात. मौन जरी धरलं की नाही पण चेहरा असा बदलतो लगेच. एखादा जर गोरी व्यक्ती असेल ना तर त्याचे कानपळे असे लाल जर्द होतात. लाल जर्द होत म्हणजे त्याला असं सहन होत नाही ते. मग आता कसलं मौन. आतून इतक्या शिव्या चालू आहेत. म्हणजे गंमत सांगू का तुम्हाला. प्रत्यक्षात देता आल्या नाहीत इतक्या आतून नवऱ्याला शिव्या दिल्या किंवा बायकोला दिल्या म्हणा काही म्हणा. परतफेड करून टाका काय बिघडलं. म्हणजे मौन आहे का. फक्त एका वाणीचं मौन आहे. इथे मौनाला मौन शब्दाचा अर्थ वृत्ती हे निवृत्ती झाली. वृत्तीच येत नाही. निवृत्त अवस्था जेव्हा निर्माण होते ते खरं मौनातलं मौन. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी आणि धरोनी श्रीहरी जपे सदा. मौन निवांत. बोलण्याचा प्रश्नच नाही. वृत्तीच नाही. वृत्ती हे निवृत्ती झाली. जन न दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जेथीच्या तेथे. अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. आता अशी जी अवस्था बोधरूप अवस्था कशी आहे. बोधरूप ज्ञानरूप अशी जी अवस्था आहे. मला सांगा आता त्याला काय म्हणावं. त्याला काहीच म्हणू नये. काहीच म्हणू नये. नुसतं जावं दर्शन घ्यावं बाजूला व्हावं. काय म्हणावं. दर्शन घ्यावं माझं म्हणणं कळलं का. शब्द वापरू नये. काही काही वेळेला घरामध्ये काही न बोलणं याच्यातून पुष्कळ बोलणं होतं. बोलण्याने बिघडतं आणि न बोलण्याने. म्हणून लक्षात घ्या या ठिकाणी काय म्हणतायत ते. नव्हे विषय ना विषयी शब्दूच नसे जय ठाई परंतु आपणिया कधी लोपावे न पावती. एथ सरला शब्द जाण तरी का पडले मौन
वरी मौनासी मौन जाण पडतसे. आता इथे काय झालं, शब्द संपला, मौन आलं. त्याच्या पुढे जात आहेत ते म्हणतात मौनालाही मौन पडलं. आता मौनाला मौन म्हणजे काय, कसं सांगू, समजून तुम्हाला सांगतो. कसं सांगू म्हटलं का आतून काहीतरी येतं. हे बघा, नुसतं मौन म्हणजे काय हे मी बोलतोय. नुसतं मौन म्हणजे काय, शब्द आतून येत आहेत, फक्त वैखरीतून प्रकट करून देत नाही नामे मौन. परा पश्यंती मध्यमा वैखरी या 4 वाण्या. मौन शब्द काय, आज गुरुवार आहे, त्यांचं मौन आहे. मला आयुष्यात मौन धरायची पाळीच आली नाही, कारण रोजच प्रवचन असतात. मौन केव्हा, मौन धरणं काही शक्य नाही. बरं, मी बघितलं, दुसऱ्याचं बघून मलाही वाटलं की आपणही मौन धरावं. नाही जमलो आपल्या. हो, पहिलं कीर्तन मी वयाच्या 10व्या वर्षी केलं, 9व्या-10व्या वर्षी. मग कधी कधी असं व्हायचं की आपण सगळं बघितलेलं असायचं आणि तिथं वरायला नंतर इकडे तिकडे बघितलं. फक्त त्यावेळेला प्रवचन करत नव्हतो, कीर्तन करत होता. म्हणा जरा विठ्ठला 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 विठ्ठला. मग पुन्हा आठवायचं. ते विठ्ठल विठ्ठल म्हणणं नाही, त्याला हाक मारणं, आता मला मदत कर. काय हा, म्हणून कीर्तन फार बरं असतं बघा. काही आठवलं नाही की विठ्ठला बोला जरा, पुंडली गौर, हां सुरू. मग ते यामध्ये टाईम गेला, पुन्हा विठ्ठल विठ्ठल टाईम गेला. मग एखादं प्रमाण म्हटलं, ते डबल चालीचं म्हटलं, चला झालं पुंडली गौरदे हरी. हे मोठा अवघड आहे बघा. काय म्हणून ते सुरुवातीला कीर्तन करताना आम्हालाही जाणवलं. मग हळूहळू काय सराव झाला, काय तसं काही मग अवघड काही राहिलं नाही. पडिले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. मग इंद्रियाला पडून गेलं वळण, काही केव्हाही सांगा, काही सांगा, कुठचाही विषय ठेवा, सुरू सुरू. माझं बोलणं कळलं का कसं. पण तो सराव, मौन काय निराळ्या प्रकारचं सांगितलं. माहिती नाही असं नव्हे, पण त्यावेळेला काही सुचतच नाही, हे सुद्धा मौनच. पण इथे तसं नाही, वृत्ती निर्विषय झाली, मौनाला मौन पडलं. मौनाला मौन पडलं म्हणजे कोणचीच वृत्ती नाही. आता यावरी जे बोलणे, ते येणेची बोले शहाणे, जे आत्मक. एक लाईटचं कनेक्शन झाल्यानंतर त्याच्यातून हॅलोजन आले, 25 कॅन्डलचा ग्लोब आला, 1000 कॅन्डलचा ग्लोब आला, रंगीत सिरीज आल्या, एवढा बल्ब आला, एवढा आला, 0 कॅन्डलचा सुद्धा आला. म्हणजे माझं बोलणं कळलं का, 0 सुद्धा लागतोच, म्हणजे 0 नाहीच. दृष्टांत कळला का. काय मोठी गंमत आहे. काय सांगतात, कोणचा आणा, 20चा आणा, 15चा आणा, नाही दरवाजात लावायचा आहे, आजूबाजूला 4, 100चा आणा. कोणचा आणा, देवापुढे लावायचा आहे, 0 आणा. म्हणजे दिवा तर पाहिजे, पण युनिट तर संपता कामा नये. काय बोलणं, दिवा तर पाहिजे, पण युनिट तर संपता कामा नाही, 0. पण म्हणायचा 0 प्रकाश देतो ना, तसं 0 म्हणायचं. आता 0 मधून जर प्रकाश पडतोय तर त्याला 0 कसं म्हणावं, हा अमृत अनुभवाला जोडून दिलेला आधुनिक दृष्टांत. 0 जाई दावावे झाले ते बिंदुले एक केले, नाही का. अहो त्याचं पावर काय, 0. अरे 0 जरी असलं तरी उजेड आहे ना, कारण 0 सुद्धा काहीतरी दाखवतं. देव दिसतो, त्याचे पाय दिसतात, कटावर कर ठेवलेला दिसतो, समय दिसते,
फुलं दिसतात, मग झिरो कसं म्हणावा? झिरो गोल झाला, पण ज्याला कळला तो झिरो आहे का? नाही का? कळला तो झिरो नाही, नाही का? कळला तो बिलकुल झिरो नाही. तसं या जगामध्ये काही नाही, असं काहीच नाही. महाराज म्हणाले, काही नाही ऐसी व्यवस्था कवणासी पा. अशी जी ईश्वरी सत्ता, महाराज म्हणाले, तेच शब्दा ते शब्दावित, तेथेच स्पर्शही उमटत, एवं विभाग न पवत विभागाते. पावता तेथीची खुण, ते सगळेची विरे हे भान, येथे शब्द तो जाण किमात. तेव्हा मौनाचं मौन शब्दाचा अर्थच असा आहे की कोणतेही संकल्प विकल्प प्रगट न होणं नामे मौन. जाणपणे वेदमुखा म्हटलंच आहे, पाहे पा जाणीवेची निवळे, कोणी वेदापासोनी असे आगळे, की शेषाहुनी तोंडाळे बोलके आथी, तोही अंतरुणा तळवटी दडे, एरू नेतू नेतू म्हणून बोवडे. काही काही वेळेला कसं असतं, बोलता येत नाही म्हणून मौन धरतो. काय घडतं? आता वडील आहेत आपले, असं वाटतं काहीतरी बोलावं, पण वडील आहेत म्हणून म्हणजे मौन आहे का? नाही. काय काय वेळेला आपण इतके चकित होतो एखाद्या व्यक्तीसमोर की काय बोलावं हेच कळत नाही, बरं का? किंवा एखाद्या स्टेजवर व्यक्ती आली पहिल्यांदाच, भाषांतर पाठ करून आली होती, भाषण आणि स्पीकर बरोबर आल्यासमोर सगळी विसरूनच गेली. काय बोलावं हे त्याला कळेना. बंधू आणि भगिनीनो, बंधू आणि भगिनी, बंधू आणि भगिनीनो, अरे पुढे बोल ना. म्हणला पुंडलिकावर देव. काय म्हणजे दोन शब्द स्फुरले, याच्या पुढे काही. आणि आठवलं केव्हा? स्टेजच्या खाली उतरल्यानंतर. आमच्या फळावर एकाचं प्रवचन ठेवलं, त्यांचं नाव मदन होतं, फार जुन्या काळचा म्हातारा. आणि काय झालं, त्यांना ते तपकीर ओढायची सवय होती. अजून सुद्धा काही काही माणसांना ते प्रवचनामध्ये सुद्धा असं ठेवायची मांडीखाली, आणि पुन्हा तो हात असाच धोत्राला पुसायचा आणि प्रवचन सुरू करायचं. झालं ते सुरू केलं त्याने, पुंडलिक गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर भगवान काय म्हणतात. आणि तितक्यात ते काय म्हणतात म्हणायचं ना, असं कोण पुन्हा सुरू करायचं. ती डबी इकडची पुढे सरकली, त्यामुळे ती डबी काही मिळेना आणि पुढचं काही सुचेना. त्यांच्या पुढे दुसरे एक प्रवचनकार होते, मोतीराम भाऊ म्हणून. ते बसल्यावर म्हणले, मदन बोला तरी. काय बोली म्हटला, ती गेली कुठे सापडतच नाही. आता म्हणले प्रवचनात सुद्धा तुम्ही तिच्या मागे लागता. आणि मग सापडली म्हणला, एक जर शब्द सापडला असता मला बोलायला, ते म्हणले दुसरं काही सापडलं नाही तर तपकिरीची डबी एवढं तरी सापडलं की नाही. गप्प. माझं बोलणं कळलं का? की ज्या वेळेला बुद्धी ब्लँक होते, काय बुद्धी ब्लँक, काहीही सुचत नाही असा वेळ होतो. अहो गेलोय आम्ही त्याच्यातून. शब्दाच्या माध्यमातून श्रीहरीचं दर्शन, शब्दाच्या माध्यमातून शब्द जिथून प्रगट होतो त्या मूळ तत्वाचं दर्शन. आणि म्हणून या ठिकाणी आपण काल जो विषय आपण ऐकला, काष्ठाच्या ठिकाणी किंवा अग्नीच्या ठिकाणी
अग्नीच्या ठिकाणी जो अग्नी जेव्हा काष्ठाला स्पर्श करतो तेव्हा तो अग्नी प्रगट झाल्यासारखा दिसतो. पण प्रगट झाल्यासारखा दिसला म्हणजे अग्नी अग्नीच्या ठिकाणी नाही का? अग्नी अग्नीच्या ठिकाणी आहे. तसं जगदरूपानी सत्ता प्रगट झाली म्हणजे आहे असं नव्हे, ती आहेच आहे. कोणत्याही अवस्थेमध्ये जर बघितलं तर ती आहेच आहे. आहे रूपानी आहे, नाही रूपानी आहे, असे दोन्ही अवस्थेतून जी आहे ती ईश्वरी सत्ता आहे.